आजच्या राजकारणात निष्ठा ही फक्त भाषणात उरली आहे. प्रत्यक्षात मात्र सत्ता, पद आणि संधी मिळवण्यासाठी नेते पक्ष बदलताना दिसतात. कुणी सकाळी भाजपात तर संध्याकाळी राष्ट्रवादीत, कुणी काँग्रेसमधून थेट सेनेत. पण या गोंधळातही काही चेहरे असे आहेत ज्यांनी सत्ता आली गेली, पद मिळालं न मिळालं तरीही आपली निष्ठा कधीच सोडली नाही. राजकारणात खंबीरपणे उभे राहणाऱ्या या 10 निष्ठावंत नेत्यांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी सबिल आणि तुम्ही पाहता U24 न्यूज मराठी. सर्वात पहिलं नाव घेतलं जातं ते बाळा नांदगावकर यांचं. बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. 1995 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. नंतर 1999 आणि 2004 मध्ये ते पुन्हा निवडून आले. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. तेव्हा बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. आजही म्हणजे तब्बल 19 वर्षानंतरही ते मनसे सोबत कायम आहेत. त्यांनी पक्षाची साथ कधीच सोडली नाही. मनसेचा ग्राफ वर खाली झाला, निवडणुकीत अपयशही आलं, पण बाळा नांदगावकर आजही मनसेचे मुख्य प्रवक्ते म्हणून कार्यरत आहेत. दुसरं नाव येतं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचं. 1999 मध्ये जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हापासून जितेंद्र आव्हाड पक्षासोबत आहेत. राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 2002 पासून ते आमदार आहेत. या प्रवासात त्यांना मंत्रिपदही मिळालं आणि सत्तेतही काम केलं. पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेकांना आशा व्यक्त केली की आव्हाड कशा भूमिका घेतात, पण त्यांनी शरद पवारांची साथ निवडली आणि आपली एकनिष्ठता अधोरेखित केली. भाजपमधलं तिसरं निष्ठावंत नाव म्हणजे विनोद तावडे. कामगार वर्गाचे प्रश्न असोत किंवा शिवस्मारकासाठीचा संघर्ष, विनोद तावडे कायम चर्चेत राहिले. पक्षाकडून त्यांना आमदारकीची आणि मंत्रिपदाची संधीही मिळाली. 2019 मध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. अनेक चर्चा रंगल्या की तावडे पक्ष सोडणार का, पण त्यांनी भाजपची साथ कधीच सोडली नाही. आज ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. मनसेचे आणखी एक निष्ठावंत नेते म्हणजे नितीन सरदेसाई. कॉलेज जीवनापासून राज ठाकरे यांच्या सोबत असलेले सरदेसाई 2009 मध्ये माहीम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला, पण त्यांनी पक्ष सोडण्याचा विचारही केला नाही. त्यांनी मनसेच्या मुख्य समन्वयक आणि सरचिटणीस म्हणून पक्षाची निष्ठा टिकवून ठेवली आहे. पाचवं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राजकारणात प्रवेश केला आणि नंतर काँग्रेसमध्ये सहभागी झाले. 8 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत कधी मंत्रिपद मिळालं, कधी नाही, पण सत्तेचा रंग बदलत गेला तरी त्यांनी काँग्रेसची साथ कधीच सोडली नाही.